तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा आदिवासी पोरिया हुशार धूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, सकाळ सकाळी मी कॉलेजवरती आलो। इकडं आलो तर या झाडांना मस्तपैकी पालवी फुटलेली होती आणि झाडे मस्त मोठी वाढलेली होती। त्यानंतर इकडं बाहेर आलो तर इकडं माझा मित्र आलेला होता। त्यानंतर आम्ही तिघे पण मित्र कॉलेजवरून गावामध्ये आलो। आल्यानंतर या दुकानामध्ये मी आलो। मला प्रोजेक्ट लिहिण्यासाठी केशपेन वगैरे लागत होते। मग या दुकानामधून चांगल्यातले मस्तपैकी केशपेन वगैरे घेऊन टाकले। त्यानंतर तेथून इकडे जात होतो तेवढ्यात माझ्या मित्राची नजर या फळांच्या गाडीकडे गेली। लगेच माझा मित्र येथे कलिंगड घेण्यासाठी आला। मग मस्तपैकी एक कलिंगड उचलून काकांकडे दिलं। लगेच काकाने कापून दाखवलं कसं आहे ते। त्यानंतर तेथून आम्ही तिघे पण मित्र इकडे या रस्त्याला निघालो। त्यानंतर इकडं खंबाळ्याच्या रस्त्याला आलो तर इकडं खडी टाकून ठेवलेली होती। अजून तरी रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही। त्यानंतर इकडे पुढे आलो तर इकडं आदोर पेटवलेला होता। त्यानंतर इकडं खंबाळे गावामध्ये आलो। आज मित्रांसोबत माझ्या ताईच्या घरी मी आलेलो होतो माझी पुस्तके घेण्यासाठी। आल्यानंतर लगेच ताईने आमच्यासाठी सोडा मागवलेला होता। मग मस्तपैकी सोड्याचा आस्वाद घेतला। त्यानंतर इकडं माझ्या हस्ते आम्ही आणलेले कलिंगडाचं उद्घाटन केलं। त्यानंतर इकडे फिरण्यासाठी बाहेर आलो तर रस्त्यालाच मस्त आंब्याचं झाड होतं। मित्राला म्हटलं मला आंबे खायचे आहेत, म्हणून एका टोल्यात माझ्या मित्राने 2 आंबे पाडले आणि माझ्यासाठी आंबा शोधत मित्र माझा कुपाटीला शिरला। इकडे त्याच कुपाटीला मी डोंगराची काळी मैना पिकलेली बघितली आणि इकडे तर या डोंगराला सगळीकडे दगडच दगड दिसत होते। त्यानंतर तेथून ताईच्या घरी गेलो। घरी येऊन लगेच आम्ही पेठकडे निघालो।